नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कलाच्या पुढे खूपच मोठं आव्हान आलेलं आहे. तिला सरोज वाटेल ते प्रश्न विचारत आहे. तेव्हा कला म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय हे? तर सरोज म्हणते की चांदेकरांच्या घरचे पैसे तू त्या घरी नेऊन देत आहे हे चुकत आहे. काही झालं तरी चांदेकरांच्या घरचा पैसा तुझ्या माहेरी द्यायचा नाही एवढं लक्षात ठेव. तेव्हा कला म्हणते तुम्ही जे बोलताय ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण मी चांदेकरांचे पैसे तिथे देत नाही. मी स्वतः काम करते आणि त्याचं मला पेमेंट मिळतं ते पैसे आहेत. तेव्हा सरोज म्हणते आत्ताच्या आत्ता तू मला वचन द्यायचं आहे कोणताही चांदेकरांचा पैसा तू तुझ्या माहेरी नेऊन देणार नाहीस. हे जेव्हा कलाला बोललं जातं तेव्हा कलाला खूप राग येतो. परंतु कला सर्वांच्या समोर पाहत असते की अद्वैत आता तिची बाजू घेतोय का. पण नाही, अद्वैत त्याचबरोबर आबा कोणीच तिची बाजू घेत नाहीत. आणि मग कला आता सर्वांच्या समोर इकडे सरोजला वचन देते की हो मी तुमचे कोणतेही पैसे इथे माझ्या माहेरी नेऊन देणार नाही. कलाला आता प्रश्न पडलेला असतो की नक्की करायचं काय. कारण हा एक मार्ग होता माझ्या आईबाबांचं घर वाचवण्यासाठी. त्यामुळं माझ्या आईबाबांचं घर वाचणार होतं. त्याचबरोबर त्यांना काहीतरी सुखाचे क्षण मिळणार होते. पण नाही, आता तेही बाप्पाने माझ्याकडून घेतलेला आहे. या गोष्टीचा त्रास कलाला होऊ लागलेला असतो. त्याचबरोबर आबा हे सर्व पाहत असतात. आबांना कळतच नसतं की हे सगळं काय होतं आहे. आणि त्याचबरोबर आबा म्हणत असतात की अद्वैत बोलायला हवा होता, पण अद्वैत काहीच बोलत नाही आहे. हा प्रश्न आबांनाही पडलेला असतो. कला हे सर्व पाहत असते. तिलाही धक्का बसलेला असतो. पण ती आता वचन देते आणि म्हणते की हो. पण त्याचबरोबर कला एक गोष्ट ठणकावून सांगते की मी त्या घरची मुलगी आहे. त्यामुळं माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, माझी जी कर्तव्य आहेत ती मी पूर्ण करतच राहणार आहे. त्यामध्ये मला तुम्ही कोणीही माझी अडवणूक करू शकत नाही. माझे आईबाबा थकलेले आहेत आणि एक मुलगी म्हणून मी त्यांच्यासाठी जे केलं पाहिजे ते मी सगळं करणार आहे असं कला ठणकावून सांगते. त्यामुळं आता सरोज काहीच बोलू शकत नाही. कारण सरोजचं एकच म्हणणं असतं की इथले पैसे देऊ नकोस. मग आता कला म्हणते की ठीक आहे, चांदेकरांचे पैसे द्यायचे नाहीत ना, चालेल, पण मी माझ्या आईबाबांना माझ्या स्वतःच्या कष्टाचे माझ्या स्वतःच्या कमाईचे पैसे तर देऊ शकते असं कलाचं म्हणणं असतं. आणि कला हे सर्व करून दाखवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला देवाच्या समोर बसलेली असते. मी आता काय करू. आणि तेवढ्यातच मूर्ती बनवायच्या आहेत ह्या ऑर्डरसाठी त्या काकांचा कॉल येतो. म्हणजे कला इतके दिवस झालं त्यांच्या ऑर्डर पूर्ण करून देत असते. ती ऑर्डर आता कलाला मिळालेली असते. आणि कलाला ते म्हणतात की अगं मी आधी ज्यांना ऑर्डर दिलेली होती ना त्यांनी ती ऑर्डर वेळेत पूर्ण केलेली नाही. आणि त्याचबरोबर खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे. ते म्हणजे त्यांनी माझी ऑर्डर तर व्यवस्थित पूर्ण केलेलीच नाही, परंतु त्याचबरोबर त्यांनी जी ऑर्डर मी त्यांना दिलेली होती ती ऑर्डर पहिली जी मूर्ती आहे ती पण त्यांनी व्यवस्थित बनवून दिलेली नाही. आणि मग कला आता ती 200 मूर्त्यांची ऑर्डर स्वतःकडे घेते. म्हणजे कलाला आता 200 मूर्त्यांची ऑर्डर मिळालेली आहे आणि त्या मूर्त्या कलाला बनवायच्या आहेत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नयनावरती आता रोहिणी खुश झालेली असते आणि ती नयनाकडे येते आणि म्हणते हे घे तुझं गिफ्ट. नयनाला खूप छान वाटतं. त्यावेळेस राहुल पाहत असतो. मम्मा एवढी हिच्यावर का खुश आहे हा प्रश्न राहुलला पडलेला असतो. म्हणून राहुल त्या दोघींकडे पाहत असतो. तेव्हा नयनाला ती म्हणते की खरंच मी तुला एक काम सांगितलं आणि ते तू इतक्या चांगल्या पद्धतीनं करशील असं मला वाटलं नव्हतं. पण मी जी अपेक्षा केलेली होती त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं तू ते काम केलेलं आहे. म्हणून हे तुला माझ्याकडून गिफ्ट आहे असं नयनाला तिने सांगितलेलं असतं. आणि ते गिफ्ट नयनाला तिने दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर सांगितलेलं असतं की हे गिफ्ट तुझ्यासाठी आहे आणि हे गिफ्ट तुला मी देत आहे. आणि ते कानातले रिंग पाहून इकडे नयना खुश झालेली असते. कारण घरात तर तमाशा झालेलाच असतो. आणि त्याचबरोबर आता रोहिणीला जे हवं आहे ते करत असते. इकडे नयनाचा प्याद म्हणून ती वापर करत आहे आणि नयनाला ते गिफ्ट देऊन ती नादीही लावत आहे. म्हणजे इथून पुढे पुन्हा जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा नयनाचा ती वापर करणार आणि तिला ते गिफ्ट देणार. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला धावत येते आणि सगळ्यांना सांगू लागते की मला एक ऑर्डर मिळालेली आहे आणि बाप्पाच्या 200 मूर्त्या बनवायच्या आहेत. तेव्हा आबा म्हणतात की खरंच खूप चांगली गोष्ट आहे सुनबाई ही, कारण तुला ही ऑर्डर मिळणं खूप गरजेचं होतं. तुझ्या अंगामध्ये कला आहे. मला आठवते ना मागच्या वर्षी तू किती छान मूर्ती घडवली होतीस आणि खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. तू एवढी छान मूर्ती घडवली होतीस आणि त्यामुळंच आपल्याला आपल्या घरची बाप्पाची मूर्ती पण आता तूच बनवायची आहे. तेव्हा कला म्हणते की हो नक्की आबा, मी नक्की बनवेल आपल्या घरच्या बाप्पाची मूर्ती पण. आणि आता कलाला
बाहेरच्या ऑर्डरबरोबर चांदेकरांच्या घरचा गणपतीही बनवायचा आहे आणि ती ऑर्डर ही कलाकडे आलेली आहे. त्यावेळेस कला म्हणते, पण आबा मला या गोष्टीसाठी मला माझ्या माहेरी जावं लागेल. तेव्हा आबा म्हणतात, काहीच हरकत नाही आहे. अद्वैत, जाता जाता तू तिला सोड आणि परत ऑफिस सुटलं की येताना तिला घेऊन ये, म्हणजे प्रश्नच मिटला, असं आबा स्पष्टपणे इकडे सांगत असतात. आणि त्याचवेळी अद्वैत पण म्हणतो की हो आबा. अद्वैतला आता हो म्हणण्याशिवाय काही पर्याय नसतो. अद्वैत आबांना हो म्हणतो आणि तिला म्हणतो की जरा लवकर आवरून येशील का, म्हणजे मला पण ऑफिसला जायला उशीर होणार नाही, असं अद्वैत कलाला सांगतो. त्याचवेळी रोहिणी म्हणते, इकडे रजनी म्हणते की खरंच कला, ही खूप मोठी गोष्ट आहे. आज तुझ्या आयुष्यात काहीतरी घडत आहे आणि त्यावेळेस तू धावत येऊन तुझ्या नवऱ्याला सांगितलं, ही म्हणजे तुमच्या नात्यातली गोडी वाढवणारी गोष्ट आहे, असं रजनी बोलते. तेव्हा आबा म्हणतात, हो बरोबर आहे. आणि इकडे आता कलाने सरोजला एका शब्दानेही विचारलेलं नसतं की तिला नक्की काय करायचं आहे, ती काय करणार आहे. कोणतीच गोष्ट कलाने इकडे तिला विचारलेली नाही किंवा तिला सांगितलेली नाही. डायरेक्ट सांगितलेलं आहे की मी आता मूर्ती बनवायला चाललेली आहे. अद्वैतनं आता ऑफिसला जाता जाता कलाला तिच्या माहेरी सोडायचं आहे. कलाला माहेरी सोडायचं आणि संध्याकाळी येताना मूर्त्या बनवून झाल्या की कलाला घेऊन यायचं आहे, कारण कलाला ही मोठी ऑर्डर मिळालेली आहे. कला आता हे काम खूप आनंदाने करत आहे, तिला खूप छान वाटत आहे. त्याचबरोबर इकडे कलाला खूप कौतुकी वाटत आहे की फायनली आपल्याला काहीतरी हातभार लावता येणार आहे. या गोष्टीचा आनंद कलाला खूप झालेला आहे आणि कला हे सगळं आनंदानेच करत आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला, अद्वैत हे सगळेजण आता पाहत आहेत. अद्वैत म्हणतो की काही झालं तरी मला या खरेशी चांगलं वागावंच लागणार आहे, काही झालं तरी मला हिच्याशी पंगा घ्यायचा नाही, असं अद्वैतचं म्हणणं आहे. आणि इकडे आता कला, अद्वैत दोघंही खरेंच्या घरी आलेले आहेत. तेव्हा संगीता ही दिनकरच्या डोळ्यामध्ये ड्रॉप घालत असते आणि संगीता जेव्हा कलाला आलेली पाहते तेव्हा संगीतालाही छान वाटतं. कला काजलला आल्याला म्हणते की आपल्याला 200 मूर्त्यांची ऑर्डर मिळालेली आहे आणि ती ऑर्डर पूर्ण करायची, काजू तू पण असणार आहे ना माझ्यासोबत, असं म्हणत कला काजलला बोलत असते. तेव्हा काजल म्हणते, हो ताडे, मी माझं काम करते आणि लवकर येते. कला म्हणते की चालेल. त्यावेळेस दिनकर म्हणतो, मी पण तुम्हाला मदत करायला येतो. त्यावेळेस दिनकरला कला आणि काजू दोघेही म्हणतात की तुम्ही आपल्या त्या सर्किटच्या मदतीने ते आपला मिसळचा जो स्टॉल आहे तो सांभाळा, आम्ही बघतो मूर्त्यांचं काय करायचं आहे ते. आणि या दोघींनी स्पष्टपणे दिनकरला नकार दिलेला आहे आणि या दोघींनी आता जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे. आणि कला आणि त्याचबरोबर इकडे आपली काजल मिळून खूप मोठी जबाबदारी पार पाडणार आहेत आणि अद्वैत पण कलाच्या सोबत तिथं आहे. आता अद्वैतला त्याचबरोबर कलाला दिनकर सांगतो की मी मिसळच्या स्टॉलवर जात आहे आणि तुम्ही सगळेजण इथे थांबा. आणि संगीताला सांगून जातो की जावई बापूंसाठी चहा पाणी वगैरे काय ते गोडाचं वगैरे बनव, असं तो सांगतो आणि निरोप घेतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाने आता पूर्ण तयारी केलेली आहे. नक्की कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं आहे. आता 2 ते 3 दिवसामध्ये तिला त्या सगळ्या मूर्त्या बनवायच्या आहेत आणि ही ऑर्डर वेळच्या वेळी तिला पूर्ण करायची आहे. काही झालं तरी ती मनापासून इच्छा आहे, ते काम तिला मनापासून आवडतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सरोज तिचं काम करत बसलेली असते आणि त्याच वेळेस तिथं रोहिणी येते आणि सरोजला म्हणते की सरोज वहिनी, मला कळतच नाही आहे गं, आपल्या घरामध्ये नक्की काय चाललेलं आहे, म्हणजे तुला कोणी भावच देत नाही आहे. सरळ तिने सांगितलं आणि ती निघून गेली, म्हणजे तुला विचारलंच नाही तिने. आणि तिनं आबांना आणि अद्वैतला सरळ सरळ गुंडाळलं आहे. आबा पण बघितलं ना, तिच्या विरोधात एक शब्दही बोलत नाही आहेत. सगळं आबांना तिचंच म्हणणं खरं वाटतं. हे सगळं ती बोलत असते. त्यावेळेस रजनी ही आता सरोजच्या रूममध्ये आलेली असते आणि रजनी म्हणते की रोहिणी माणसं, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात हे मला माहिती आहे, पण तुम्ही ना आत्ता जे सरोज वहिनींना भडकवताय ना, त्यांची जागा कोण घेईल वगैरे ते कधीच शक्य नाही. कारण या घरासाठी सरोज वहिनींनी जे काही केलेलं आहे ना ते सगळ्यांनाच माहिती आहे. सरोज वहिनी किती ग्रेट आहेत, त्यांनी या घरासाठी काय काय केलं आहे आणि अजूनही त्या करतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. ही गोष्ट ठणकावून आता रजनी सांगत असते आणि त्याचवेळी रोहिणीला खूप राग येतो. रोहिणी म्हणते की तुझी अक्कल काय आहे किती, आणि तुला या घरामध्ये किती किंमत आहे ना ते बघ आधी, आणि मग माझ्याशी या भाषेमध्ये बोल. आणि रजनी हे जेव्हा बोलते तेव्हा रजनीला खूपच वाईट वाटतं. रोहिणी तिला असं बोललेली असते. तेव्हा सरोज तिथं म्हणते की रोहिणी, बाद झालं, तू माझे कान भरून झाले असतील तर जा त्याच्यात इथून, माझं कान भरायचं काम तू केलेलं आहेस, आत्ताच जा, हे सगळं ती सांगत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं
की सरोजने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रोहिणी, तू फक्त आणि फक्त कान भरायचंच काम करत आहे आणि तेवढंच काम तुला जमतं. आणि त्यावेळेस तिथून तिने रोहिणीला जायला सांगितलेलं आहे. कारण प्रत्येक वेळेस सरोजच्या लक्षात ही गोष्ट येत नव्हती, पण आज रजनीने स्वतःहून ह्या गोष्टीची जाणीव करून दिल्यामुळं सरोजच्या लक्षात आलेलं आहे की रोहिणी घरामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करत आहे. इकडे आपल्याला पाहायला येतं की आता कला अद्वैत आलेल्या आहेत आणि त्या काकांना कला नमस्कार करते आणि सांगते की हो, लवकरच तुमची ऑर्डर पूर्ण होईल. कलाने आता मनाशी खुणगाट बांधलेली आहे की ही सगळी ऑर्डर पूर्ण करायचीच आहे आणि ती ऑर्डर कशा पद्धतीने पूर्ण करायची आहे हेही कलाने ठरवलेलं आहे. काहीही झालं तरी कलाला ही ऑर्डर पूर्ण करायची आहे आणि लवकरात लवकर ही ऑर्डर पूर्ण करून कलाला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की तिने काय करू शकते. आणि अद्वैत तिच्याबरोबर तिथं थांबलेला आहे. अद्वैत तिला मदत करू का म्हणत आहे. त्याचबरोबर त्याला तिथं बसायला जागा मिळत नाही. तर अद्वैतला ती सांगते की तिथं ते पोतं आहे ना, त्याच्यावरती बस ना चांदेकर. तेव्हा अद्वैत तिथं असलेला एक लाकडी स्टूल घेतो आणि त्याच्यावरती बसतो. त्यानंतर तो उठतो, तिथं असलेली मूर्ती पाहतो, ती तिथेच ठेवतो. त्यानंतर कलाने कलरचं जे सामान आणलेलं असतं ते पाहतो. त्यातली एक बॉटल उघडतो, आकाशी कलर असतो आणि ती बॉटल कला अद्वैतच्या हातून खाली सांडते. त्यावेळेस अद्वैतला कला म्हणते की चांदेकर, तुला कळत नाही आहे का, काय करतोस तू, हे तुझ्या लक्षात येत नाही का सांडलं. कसे तरी मी पैसे गोळा करून, पैशांची ॲडजस्टमेंट करून ते सगळं आणलेलं आहे आणि तू सांडून का टाकलेलं आहेस ते सगळं, असं कला त्याला बोलते आणि त्याला ओरडू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी काय चुकीचं केलेलं आहे, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, हे काय बोलतेस तू हे सगळं. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की काय केलं मी सांग बरं आधी. अद्वैत कलावरती ओरडतो आणि म्हणतो की मी चांदेकर आहे आणि तू मला असं सांगत आहे, असं बोलत आहे, हे सगळं अद्वैत बोलत असतो. तेव्हा कला पण वसकून बोलत असते. कला म्हणते, तुला माहिती आहे का, हा आकाशी रंग आहे आणि तो मिळणं अवघड जातं, मी कशा कष्टाने मिळवलेले आहेत ते रंग, तुला कळत पण नाही आहे त्यातलं काय, असं ती बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की शांत शांत असं म्हणत तो स्वतःला शांत करू लागतो. त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी ही कला खरे माझ्या अंगावर येत आहे, पण तरीही मला शांतच राहायचं आहे. काहीही झालं तरी मला तिला दाखवून नाही द्यायचं की तिचा मला राग आलेला आहे. आणि कला म्हणते की म्हणजे तू हे सगळं चांगलं वागायचं नाटकच करतोय म्हणायचं, असं कलाचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर कला अद्वैतला सांगत असते आणि अद्वैत मात्र शांतच असतो आणि कला त्याला म्हणत असते. तेवढ्यातच अद्वैत हसू लागतो. कला म्हणते, आता काय झालं हसायला तुला. तेव्हा अद्वैत सांगतो की हे बघ, असं म्हणत कला दाखवतो. अद्वैत कलाला फोटो दाखवतो. तेव्हा कला म्हणते, आता काय झालं हे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ, असं म्हणत त्याने कलाला एक फोटो दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये कलाला तिच्या चेहऱ्यावरती तो मातीचा हात लागलेला आहे. आणि मग कला म्हणते की मग पुसून दे ना, असं कला ठणकावून अद्वैतला सांगत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय. तेव्हा कला म्हणते, हो पुसून दे, असं म्हणत कला त्याला सांगत आहे. अद्वैत मग स्वतःच्या रुमालाने कलाच्या गालाला लागलेलं जो चिखल आहे, जी माती आहे, ती पुसून देतो. कला आणि अद्वैत दोघंजण बोलत असतात. कला हे सर्व काम मनापासून करत असते. त्याचबरोबर अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, रोहिणी राहुलला सांगत आहे की राहुल, काही झालं तरी तुला एक गोष्ट लक्षात येते का, अरे तिनं जर त्या मूर्त्या बनवल्या, तिनं जर ते पैसे कमवले तर ती आपल्यावर अधिकार गाजवेल आणि पुन्हा येऊन आपल्या डोक्यावर बसेल. त्यापेक्षा आपल्याला ही गोष्ट होऊच द्यायची नाही. त्या मूर्त्या बनवलेल्या आहेत ना, त्याचं वाटोळं करायचं आहे, तिला पैसे मिळणारच नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. आता राहुलने त्याच्या गुंडांना, त्याच्या ओळखीचे जे गुंड आहेत त्यांना फोन केलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आज नाही, पूर्ण मूर्त्या तयार झाल्या ना की 2 दिवसांनी आपल्याला हे काम करायचं आहे. तर इकडे कला आता मूर्त्या तयार झालेल्या आहेत आणि रंगकाम करत आहे, रंगकाम सुरू आहे आणि अद्वैतही तिथं आहे. कला आणि अद्वैत दोघंही पाहत आहेत. कलाने खूप सुंदर अशा मूर्त्या घडवलेल्या आहेत आणि त्याचं रंगकाम सुरू केलेलं आहे. आणि इकडे राहुलने आता त्याच्या गुंडांना सांगितलेलं आहे की मी सांगितलेलं काम लक्षात आहे ना, हे लवकरात लवकर करायचं आहे, असं तो पुन्हा एकदा त्यांना रिमाइंडर देत आहे. आता कला आणि अद्वैत हे सगळेजण मूर्त्या कसे वाचवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.